दिवाळीमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। नालासोपारा पूर्वेकडील साई बाजार या इमारतीच्या मागे असलेल्या गोदामाला आग लागली। यामध्ये 4 गोदामं जळून खाक झालीत। वसई विरार अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या असून सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। विरार इथल्या जकात नाका परिसरात काल रात्री 10:30 वाजता एका 4चाकी वाहनाला अचानक आग लागली। सुदैवानं गाडीमध्ये त्यावेळी कोणीही प्रवासी नव्हता। विरार अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेऊन आगीवरती नियंत्रण मिळवलं। या आगीमध्ये गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय। बारामतीतील फलटण रोड परिसरात असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत या आगीवरती नियंत्रण मिळवलंय। बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती आज पुण्यातल्या सारसबागेमध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रम होणार। यंदा या पाडवा पहाटाचं 28वं वर्ष आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी सारसबागेतल्या पाडवा पहाटेसाठी पुण्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रमात सहभागी होते। यंदा आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्यामुळे वाद निर्माण झालेला होता। आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या विचारात होते, मात्र पुणे पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर अखेर हा कार्यक्रम होतोय। आणि पाडवा पहाट कार्यक्रमाला विरोध नाही, मात्र त्या कार्यक्रमामध्ये घुसणाऱ्यांना जिहादी लोकांना आमचा विरोध आहे, चुकीची गाणी नकोत असा इशारा हा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। आज दिवाळी पाडवा पहाट निमित्ताने पुण्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यातच पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाट निमित्ताने हजारो पुणेकर या ठिकाणी आनंद घेताना दिसतायत। आपण जर समोर बघितलं तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने तरुणाईचा पुणेकरांचा एक प्रतिसाद मिळताना इथे दिसतोय। सध्या जर आपण बघितलं तर वेगवेगळे गाणे या ठिकाणी सादर केले जात आहेत। काही लोक इथं या गाण्यांच्या सगळ्यावर आनंद घेताना दिसतायत, नाचताना देखील दिसतायत। पहाटे 3 वाजल्यापासून अशाच पद्धतीने या सारसबागमध्ये या पाडव्या पहाट निमित्ताने गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सगळेजण जवळजवळ सुंदर असे नवीन कपडे घालून आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला बाप्पांचे दर्शन घेऊन देखील या ठिकाणी पाडव्याला सुरुवात होते। आणि पुण्यातील जे सारसबाग येथील तळ्यातला गणपती आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। या ठिकाणी आत्ताच आरती झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय पुन्हा एकदा इथं तोबा गर्दी आहे, तरुणाईची देखील आहे आणि सगळेजण फोटो काढताना दिसतायत। दुसऱ्या बाजूला जर मी तुम्हाला दाखवलं तर अजून देखील आतमध्ये येताना बरेच लोक आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ज्या पद्धतीने काही आयोजकांना इथं धमकी देण्यात आलेली होती, त्यानंतर पोलिसांनी मोठी जबाबदारी घेतली आणि हे सगळी तरुणाईची गर्दी आपण इथं बघतोय। एक वेगळा चेहऱ्यावर उत्साह, आनंद आणि एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। 2 लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव 7 दिवसांमध्ये तब्बल 33,000 रुपयांनी घसरलेत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे काल तर चांदीच्या भावामध्ये 8,000 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे चांदी 1,62,000 रुपयांवरती आली। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीनं 14 ऑक्टोबर रोजी 1,95,000 रुपयांचा टप्पा गाठला होता। त्यानंतर मात्र चांदीचे भाव उतरत आहेत। दुसरीकडे चांदीच्या भावामध्ये घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होत आहे। मंगळवारी सोन्याच्या भावामध्ये 600 रुपयांची वाढ होऊन ते प्रतितोळा 1,29,000 रुपयांवरती पोहोचलेले आहेत।
दिवाळीनिमित्त दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये वास्तव्यास असलेले रहिवासी कमालीचे हैराण झाले. आवाज आणि धुरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती वाढली आहे. शिवाजी महाराज पार्क रेसिडेन्स ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट या संघटनेनं स्थानिक पोलीस ठाणे आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार देखील केली आहे. तर बातम्यांच्या